जंगली तू माय मिले करू कैसा तुला विसरू। नमस्कार आत्मा मालिक, कसे आहात तुम्ही सर्व? उज्ज्वला लाईफस्टाईल मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। बहरलेली फुले तुम्हा सर्वांना सुगंध देवो, परमेश्वर तुम्हा सर्वांना सुखात ठेवो, अशी मी माझ्या सद्गुरूंच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। आजचा व्हिडिओ आहे सद्गुरू जंगली महाराज। सद्गुरू जंगली महाराज हे कोण होते, कुठून आले, या संदर्भात मी तुम्हा सर्वांना माहिती देणार आहे। आज कोकमठाणमध्ये तुम्ही कधीही गेले तरी बाबांचं सकाळची आरती, संध्याकाळची आरती, ध्यान, साधना, 2 टाइम जेवण, चहा, नाश्ता, सर्व दिनक्रम चालू आहे। सर्व भाविक 14च्या दिवशी तिथे येतात आणि सत्संगाचा लाभ घेतात। बाबा वारंवार भाविकांना सांगतात, हृदय मंदिरी जे मज पाहती, हृदय मंदिरी जे मज पाहती, तयाशी होय माझी प्राप्ती, असा अनमोल प्रभू संदेश बाबा सर्व भाविकांना देत आहे। त्यामुळे मी तुम्हा जंगली महाराज या संदर्भात जरा थोडीशी माहिती सांगते। सद्गुरू जंगली महाराज हे कोण होते, कुठून आले? हळूहळू लोक त्यांना जंगली शाह म्हणून पण ओळखू लागले। त्यांचा जन्म कर्नाटक मधील बरडोल या गावी झाला। ते लोकांना रामायण, महाभारत, पुराण वाचून दाखवायचे। त्यांची हुशारी बघून त्यांना शिक्षणासाठी लोणीला पाठवले। अक्कलकोटवरून एक फकीर आले, ते जंगली शाह त्यांच्याबरोबर अक्कलकोटला गेले। अक्कलकोटला गेल्यानंतर स्वामी समर्थांच्या तिथे राहिले आणि स्वामी समर्थ त्यांना म्हणाले, विश्वात्मक कार्य कर, तू विश्वात्मक कार्याला लाग, तुझी शक्ती, तुझ्याजवळ एवढी शक्ती आहे, त्याचा उपयोग तू समाजासाठी कर आणि तू गाणगापूरला जा, दत्तगुरु तुझे गुरु आहेत। मग बाबा गाणगापूरला गेले, तिथे दत्तगुरूंचे दर्शन घेतले, परत स्वामींकडे आले। स्वामी बोलले, तुझी भक्ती पाहून मी धन्य झालो, चल मग विश्वात्मक कार्याला लाग। बाबा जंगलामधून पायात चप्पल नसताना जंगलामध्ये फिरून लोकांना ध्यानाचा मार्ग सांगू लागले। रामायण, पुराण लोकांना वाचून दाखवू लागले। त्यामुळे सद्गुरू जंगली महाराजांना लोक जंगली शाह म्हणून भेटायलाही येऊ लागले। बाबा जिथे जातील तिथे लोक त्यांना जंगली शाह म्हणून त्यांचे दर्शन घेऊ लागले। त्यानंतर ते विश्राम घेण्यासाठी पुणे येथे गेले आणि पुण्याला त्यांनी सद्गुरू जंगली महाराज रोडला समाधी घेतली पुणे येथे। त्यानंतर येवला नगरीमध्ये सोमगिरी मठामध्ये एक बालयोगी, अन्न नाही, पाणी नाही, काहीच नाही, तो बालयोगी ध्यान करत असे, तासनतास ध्यान करत असे। 12 वर्ष खाली भुयारामध्ये गेल्यानंतर वरती ते आले नाही। सर्व लोक बोलू लागले की हा बालयोगी काही खात नाही, पीत नाही, कसा जगणार? त्यानंतर बाबा 12 वर्षानंतर बाहेर आले। बाहेर आल्यानंतर येवला नगरीमध्ये सर्व भाविकांनी दिंड्या, पताका लावून आणि वाजत गाजत बाबांचे स्वागत केले। हे तर बालयोगी म्हणजे सद्गुरू जंगलीदास माऊली। सद्गुरू जंगलीदास माऊली आज पण कोकमठाणमध्ये आहेत आणि सर्व भाविकांना हृदय मंदिरी जे मज पाहती, तयासी होय माझी प्राप्ती। अरे बाबा बोलतात, कुठे शोधिशी रामेश्वर आणि कुठे शोधिशी काशी, हृदयातील भगवंत राहिला हृदयातून उपाशी। अरे मानवा, तू मथुरेला जाऊ नको, वृंदावनला जाऊ नको, कुठेही जाऊ नको, तुझ्या हृदयात तू परमेश्वराचे ध्यान कर, चिंतन कर, तू जा, पण हृदयामध्ये परमेश्वराला बघ, असे बाबा वारंवार भाविकांना सांगतात। तू बाहेर कितीही फिरला पण मनापासून तुझी परमेश्वरावर श्रद्धाच नाहीये तर तू तिथे जाऊन काय करणार? मनात परमेश्वराचे ध्यान कर, चिंतन कर, मनापासून कर आणि तुझ्या
हनुमानाने जसे राम सीतेला बघितले तसे तू पण तुझ्या हृदयामध्ये मला बघ, माझे ध्यान कर. बघ, तुझ्या जीवनाचा मार्ग सगळा सोयीस्कर आणि आनंदमय होऊन जाईल. असा संदेश बाबा कित्येक संतांना बाबांनी दिला. त्यामुळे त्यांचे जीवन सुखमय आनंदीमय होऊन गेले. तसे आपण पण आपल्या जीवनाचे थोडे सार्थक करून घेऊया. चला मग बाबांसाठी थोडेसे एक छोटेसे भजन बोलूया. सुंदर सुंदर नाम ओम गुरुदेव, मधुर मधुर नाम ओम गुरुदेव, बोलो प्यारे 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 नाम ओम गुरुदेव, संकटनाशन नाम ओम गुरुदेव, पापों का विनाशक नाम ओम गुरुदेव, सुंदर सुंदर नाम ओम गुरुदेव. 1-2 मिनिटं मी बाबांचा जय जयकार पण करते. गुरुदेव तुम्हारी जय जय हो, आत्मा मालिक तुम्हारी जय जय हो, गुरुदेव तुम्हारी जय जय हो, आत्मा मालिक तुम्हारी जय जय हो, आत्मा मालिक तुम्हारी जय जय हो, मेरे सद्गुरु तुम्हारी जय जय हो, मेरे प्रभु तुम्हारी जय जय हो, आत्मा मालिक तुम्हारी जय जय हो. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आत्मा मालिक. बाहर क्या ढूंढता है, ईश्वर वहाँ नहीं है, कर ले तू खोज दिल में, ईश्वर का घर वही है, बाहर क्या ढूंढता है.